रस्ता करून द्यावा लागेल. मी आज सगळ्या समस्या जाणून घेतोय. उडत पिण्याची काय अडचण, पाण्याची काय अडचण आहे, रस्त्याची अडचण आहे, पुढे काय अडचण आहे, हे सगळ्या समस्या का जाणून घेतोय. मी तुम्हाला आश्वासित करतो, म्हणजे तुम्हाला मी सांगतोय की मी पुढल्या कालखंडात तुमचं काम पूर्ण करू. मी असं सांगतो ना. यांनी कसं सांगितलं की मी आमदार झाल्यानंतर या भागामध्ये काय काय केलं, या गावात काय केलं, यांनी सांगितलं. लोकांनी सांगितलं कोणीची कामं केली. तसं आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांनी काय सांगायला पाहिजे. मी 5 वर्षापूर्वी तुमच्या मतावर मी खासदार म्हणून निवडून गेलो. 5 वर्षामध्ये कामाचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडतो. मी या भागासाठी हे काम केलं, त्या परिसरासाठी हे काम केलं, तालुक्यासाठी हे शाश्वत काम केलं, हे त्यांनी सांगायला पाहिजे का नाही. पण हे सांगण्याच्या ऐवजी त्यांचं अपयश पदरी आल्यामुळं अपयश कुठेतरी झाकून ठेवायचं म्हणून काहीतरी व्यक्तिगत टीका टिप्पणी सुरुवात करायची. काय केली टीका काय केली. काल परवा माझ्या निलेश लंकेनी इंग्लिश वाचून दाखवायची. जर इंग्लिश वाचून दाखवली तुम्ही फॉर्मच नाही भरणार. मला एक साधा प्रश्न विचारतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा पाहिजे का काम करणारा पाहिजे. साहजिक आहे ना. अरे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. संसदेमध्ये प्रत्येक माणूस त्याच्या बोली भाषेत त्याचं प्रभावीपणे मुद्दा मांडू शकतो ना. तिथं ट्रान्सलेशन व्यवस्था आहे ना. तर इंग्लिशचा मुद्दा तुम्ही बोलण्यापेक्षा लोकांना काय दिले हे बोलायला, म्हणजे कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला काय बोलावं, अजून काय टिप्पणी केली वेगवेगळ्या मध्यंतरी की निलेश लंकेंची गुंडगिरी तशी आम्ही पाहून घेऊ. अरे आम्ही काय गुंडगिरी करणारे माणसं वाटलं का. दडपशाही तर तुम्ही या जिल्ह्यात केली. दडपशाही जिल्ह्यात तुम्ही केली. संदर्भ दिला जातो आमच्या सुपा MIDCचा. हे आम्ही त्या MIDCला संरक्षण दिलं. आम्ही त्या MIDCला संरक्षण देत असताना बेरोजगारी कमी केली म्हणून आज सुपा MIDC रांजणगाव चाकणपेक्षा सगळ्यात मोठी MIDC झाली. अरे तुमच्याकडे मंत्रीपद होतं, तुमच्याकडे अवजड उद्योग मंत्री होतं म्हणून एखादा तरी उद्योग आणला का तुम्ही जिल्ह्यात. एखादा तरी उद्योग जिल्ह्यात आणला का. आज सांगितलं जातं की ज्यांच्याकडे आर्थिक सक्षमता आहे त्यांनीच राजकारण करायचं. म्हणजे फक्त तुम्ही गरिबांना हिनवायचं काम करता. एका बाजूला सांगतो इंग्लिश शिक्षण आहे का, इंग्लिश बोलता येतं का. म्हणजे गोरगरिबांचे पोरं इंग्लिश मिडियमला शिकणार का जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार, झेडपीच्या शाळेत शिकणार ना. दुसरं सांगितलं सक्षम कुटुंब असलं तर त्या कुटुंबाने राजकारण करायचं. आपण काय करायचं, राजकारण नाही करायचं का. असे जाणीवपूर्वक आपल्या गरीब लोकांना त्या ठिकाणी पोचण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं. ठीक आहे तुम्ही लय मोठे साहेब.